तर गोलंदाज कोण आहे बघूया. थोडीशी इंजुरी जाणवते सुरेश पाटील बालू यांना. राजेश गायकवाड बॉलर 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 सुरेश उर्फ बालू. 6 चेंडू 9 ची गरज. काय तुम्ही उमेश 6 चेंडू 9 धावा. ओवले की बेलवले बेलवले की ओवले फायनलचा सामना. शर्तीचा प्रश्न असणार आहे तो मात्र प्रथम क्रमांक कोण घेऊन जाणार, द्वितीय कोण घेऊन जाणार, तृतीय कोण घेऊन जाणार, मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज कोण होणार. भाई गायकवाड रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न अश्विन आणि इथं मात्र काय जंप लगावली. वा आय व्हेरी गुड दमदार कामगिरी. त्या क्षेत्रक्षण मात्र जीव ओकणारे वीर दौडले 7 हे बेलवले या 7. चला पटापट पटापट नवीन फलंदाज लगेच धावत बोलत मैदानामध्ये. भाया नाव काय तुझा 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 हा अमित मुंगाजी आलेत. आता मात्र 5 चेंडूची गरज, 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. बघा शरीरश्री धष्टपुष्ट आहे. आता चेंडू का दिसत नाही. बघूया फोकस पण लागलेत. बघूया काय होणार काय घडणार. आता मी कायच बोलत नाही तुम्ही बिंदास टाका. मी सायलेंस आहे. अमित मुंगाजी आणि चेंडू मात्र दिसता नाही. नरेश पाटील बघा चित्त्याची चपलाई चित्त्याची चपलाई आणि इथे मात्र चेंडू हातात निसटला. त्याचा फायदा मात्र मिळतोय ओवले संघाला. बघा इथे मात्र काय चाललंय. वा असा सामना पाहिला होता कुंडेवाल मैदानावर भंगारपाडा विरुद्ध नाईट मध्ये बरोबर आहे. हरीश केदारी 5 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. तर सामना रेकॉर्ड लक्षात असणं महत्वाचं आहे. अंधार या राती दिसल्या वाती. त्याला स्पीडअप करा प्लीज. धावा झाले धाबलगावर 3. 4 चेंडू 6 ची गरज. वा आई गायकवाड माऊली प्रसाद लाईव्ह 4 चेंडू 6 ची गरज. 4 बॉल 6 4 बॉल 6. लाचन दादा स्पीडअप स्पीडअप. समीर रायजिक स्टार आणि अमितला भरपूर अनुभव आहे. 4 गेंदे 6 की दूरी. 4 चेंडू 7 धावांची गरज. बालू टाइमपास नको. आता आम्हाला चेंडू नाही दिसणार. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. चेंडू तुम्हाला टॉल होत आहे. 4 चेंडू 7 धावा. सुभाष लवकर लवकर टाक. चला आयोजन पटापट एकदम कडक झाले. दमदार सर्वांनी मात्र मेहनत घेतली. सर्व आयोजकांनी मेहनत घेतली. दमदार कामगिरी. 4 चेंडू 7 ची गरज. ते बघा चेंडू कुठे गेला ते मला पण नाही दिसला. एक धावतक आली पळून. 3 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. ज्या राजेश पाटीलने पालेश्वरी पालीच्या मैदानामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी केली होती. कालोखामध्ये पण त्याला चेंडू फुटबॉल दिसत होता. इथे मात्र काय होणार काय घडणार बघूया. सामना अतिशय महत्वाचा आहे. पहिला क्रमांक कोण घेऊन जाणार. ओवले की बेलवले बेलवले की ओवले पाहायला मिळेल. वाह आणि इथे मात्र भगवगी भागवत्री ब्रह्मास्त्री ओबटसह त्रिफळा उद्ध्वस्त. अमित मुंगाजीची खेळी संपुष्टात. बॅट पेवले. नवीन बॅट्समन रेडी पोझिशन. फास्ट फास्ट गो. धावत 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 वॉर्नअप महत्वाचा आहे. जरा धावत जा प्लीज. अंधार पडत चाललाय. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण. चेंडू असतील 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. असा सामना याच मैदानावर मागच्या हप्त्यामध्ये वाघिलीचा झाला होता. चॅम्पियन झाली होती वाघिली टीम. पण तो काय करणार अंधार आहे त्यामुळे चेंडू दिसत नाही. आणि गोलंदाजाच्या हातामध्ये आक्का बोला गोला उछल के बोला. बघूया 2 चेंडू कंपल्सरी चेसिंग मध्ये 5 धावा. सुरेश पाटील काहीतरी कान मंत्री त्याचा वारंवार टाइमपास करू नका. बालू आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. गेंदाज उमेश जबरदस्त कामगिरी जबरदस्त कामगिरी. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद. शेवट गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून सामन्याला सुरुवात झाली. आणि आज मात्र
हरिपाठ झाले, कीर्तन झालं, प्रवचन झाले, काल्याचं कीर्तन चालू आहे. थोड्याच वेळामध्ये प्रसाद मिळेल. आणि इथे मात्र बघा एक तर पूर्ण झाली. आता मात्र एक चेंडू आणि गरज असेल एक चौकार हवाय. एक चेंडू 4 धावा, 4 धावा एक चेंडू, म्हणजे एक शेवटचा चेंडू 30,000चा असेल. बघूया दमदार कामगिरी. स्पीड अप, स्पीड अप. त्याला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकर लवकर. शेवटचा अंतिम चेंडू असेल, निर्णायक चेंडू. चार धावसंख्येची गरज. दोघांमध्ये टेन्शन आहे. फलंदाजाला पण टेन्शन, गोलंदाजाला पण टेन्शन. तर मारला काहीच नाही दिसला. आणि सामना कोणी जिंको कोणी हारो, विजय क्रिकेटचा झालेला आहे. अंधार पण तेवढा झालेला आहे. आणि या आयोजनामध्ये आपण जबरदस्त खेळ केलात त्याबद्दल आपलं मनाच्या अंतःकरणापासून ज्या ज्या संघाने 12 संघाने येथे मात्र भाग घेतला